नमस्कार शिक्षक मित्रांनो. टीईटी 2026 जून जुलैमध्ये एक्झाम होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न मी घेऊन आलोय की कुणी कोणता पेपर द्यायला हवा. सो याबद्दल बऱ्याचशा शिक्षकांना माहित असेल, पण काही नवीन शिक्षक असेल ज्यांना ही एक्झाम द्यायची आहे, सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली बनवलेला आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला द्रोणा 9.0 ची बॅच चालू झाली. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. ह्या बॅच फीचर असं आहे की तुम्हाला ते शिकवणारी फॅकल्टी ज्यांनी ऑलरेडी 8 बॅचेस पर्यंत शिकवलेलं आहे आणि 5,000 प्लस विद्यार्थ्यांना टीईटी क्वालिफाईड करून दिलेलं आहे. सो ते शिक्षक अवेलेबल आहे. टॉपिक नुसार तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे. लेक्चर शिकवल्यानंतर ज्या पीपीटी असतात त्या पीपीटी सुद्धा पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. प्लस तुम्हाला प्रत्येक शनिवारी अभ्यासक्रमाबाबत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि डॉक्युमेंट आणि परीक्षेबाबत सुद्धा डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. टॉपिक नुसार, विषयानुसार आणि फुल लेंथ अशा 350 प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. अनलिमिटेड वॉच टाइम इथे असणार, लक्षात घ्या. जुन्या विद्यार्थ्यांना ज्यांनी शिक्षक भरतीच्या बॅच आमच्याकडे घेतल्या असतात त्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांनी लगेच बॅच जॉईन करा. बॅच 2 प्रकारामध्ये, एका बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग अवेलेबल आहे जे की या बॅच बरोबर फ्री आहे, आणि एका बॅच मध्ये तुम्हाला हे अवेलेबल नाहीये. सो अपेक्षित असणारी बॅच तुम्ही इथे घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीचे 4 बुक पब्लिश अपडेट झालेले आहे. त्यामध्ये हे 3 बुक आणि अजून एक मानसशास्त्राचं पुस्तक पण आजच पब्लिश झालेलं आहे, आलंय मार्केटमध्ये. सो 2026च्या अपडेट नुसार हे पुस्तक तुम्हाला बघायला मिळतात, ज्यामध्ये 2025चे सुद्धा प्रश्नपत्रिकेचा समावेश केलेला आहे. सो हे घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट ऍप डाउनलोड करा. ऍपवरून परचेस केलं तर तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, कोणी कोणता पेपर द्यावा. तर गटनुसार जर आपण बघितलं तर पेपर 1 देण्यासाठी जे शिक्षक 1 ते 5 वर्गाला शिक्षक असतील त्यांनी पेपर 1 द्यावा, आणि जे शिक्षक 6 ते 8 या वर्गाला शिक्षक असतील तर त्यांनी पेपर 2 द्यावा. त्यानंतर शिक्षणाची अट, तर तुम्ही ऑलरेडी शिक्षक आहात त्यामुळे शिक्षण अट सोडून देऊ आपण. तुम्हाला फक्त हे दोघांपैकी एक पेपर द्यायचा आहे. पण त्यामध्ये काही शिक्षण वाढू शकतं की सर आम्हाला दोन्ही पेपर द्यायचं, देऊ शकतो का? देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यात अजून एक जी आर संदर्भात उल्लेख केला गेलाय बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, किंवा मी पण बघितलाय तो जी आर, की पेपर 2 जर क्वालिफाईड झालं तर पेपर 1 द्यायची गरज पडत नाही शिक्षकांना. पण या संदर्भात तो जी आर मी चेक केला आहे, तो जी आर, पण त्याच्यानंतर काही जी आर आले का मी एकदा चेक करून त्याच्यावर कन्फर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देतो. पण सध्या जर लक्षात घ्या, 1 ते 5 वर्गासाठी शिक्षक असेल पेपर 1 द्यावा, 6 ते 8 ला वर्गात शिक्षक असेल तर पेपर 2 द्यायला तुम्हाला हरकत नाही. चला मग आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. बघा, ही एक्झामचा जर तुम्ही टक्केवारी बघितली ना, 11.5% निकाल फक्त मागच्या एक्झामचा लागलाय, आणि त्याच्या अगोदर फार कमी 3 ते 4% निकाल फक्त लागत होता. सो खूप टक्का कमी लागतो, इन द सेन्स क्वेश्चन पेपर किंवा इथे विद्यार्थ्यांना टीईटी क्वेश्चन पेपर अवघड जातोय. सो तयारी करायला पुष्कळचा वेळ आता अवेलेबल आहे. तुम्ही लगेच चालू करा. थेंबे थेंबे तळ साचे. दररोज थोडा थोडा अभ्यास चालू ठेवा. अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की आमच्या टीमला फॉलो करा. आणि तुमच्यासाठी मार्गदर्शन बॅच पण चालू केलेली आहे. दोघांपैकी आवश्यकता वाढेल ती बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला टेट आणि सीटीच्या रेकॉर्ड बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. आणि विशेष म्हणजे हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे सगळे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. मनात जर काही डाऊट असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.